नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर, ज्याने आपण चालू केलेलं आहे भारतीय राज्यव्यवस्था. आज आपण सुरुवात करत आहोत मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919. हा कायदा बघत असताना हा कायदा का आणण्यात आला, याची कारणे काय काय आहेत हे आपण सर्वप्रथम बघणार आहोत. ते बघताना सुरुवात करूया की आपण मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा याच्या आणला होता, तो प्रत्यक्षात आलाच नाही. अपुऱ्या व असमाधानकारक मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा हे सर्वप्रथम कारण आहे. त्यानंतर क्रांतिकाऱ्यांचे प्रयत्न करत होते, त्या चळवळींना वेग आलेला होता व त्यामुळे ब्रिटिशर जे सुधारणा करत होते ते त्यांना डोळ्यात धूळ घातल्यासारखे वाटत होते व त्याचा कोणताही फायदा भारतीयांच्यावर किंवा भारतीयांना स्वातंत्र्य देण्यासाठी होत नव्हता. त्यामुळे क्रांतिकाऱ्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झालेला होता. तिसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस व मुस्लिम लीग यांचे एकीकरण झालेले होते व काँग्रेसमधील मवाळ व जहाल गट जे होते त्यांचाही समझोता झालेला होता. तो समझोता लखनौ करारानुसार झालेला होता. त्यामुळे भारतामधील चळवळींना वेग आलेला दिसून आला. त्यामुळे ब्रिटिशांच्या विरोधात मोठी आंदोलने होत होती. तिसरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप घडामोडी होत होत्या. त्यामध्ये पहिलं कारण म्हणजे पहिलं महायुद्ध झालेलं होतं. त्यानंतर दुसरं म्हणजे दुसऱ्या देशांच्या मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळी व त्यांना क्रांती मिळत होती. त्यामुळे ब्रिटिशांच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला होता. तिसरं म्हणजे मॉन्टेग्यू होता भारत मंत्री, तो भारतीयांच्यासाठी थोडं काही काम करण्यासाठीचा प्रयत्न करत होता व तो भारताच्या पक्षात होता. त्यामुळे भारतामधील सुधारणा करण्यासाठी त्यांनी हा कायदा आणलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर लोकमान्य टिळक व ॲनी बेसेंट यांनी चालू केलेली होम रूल लीग, ज्याचा देशातील प्रत्येक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला होता. त्यामुळे ब्रिटिशांना भारतीयांना खुश करण्यासाठी कोणते ना कोणते तरी पाऊल उचलावे लागत होते. त्यासाठी त्यांनी हा कायदा आणलेला आपल्याला दिसून येतो. तर आपण बघूया की या कायद्याचे परिणाम काय आहेत किंवा वैशिष्ट्ये काय आहेत. तर आता सांगितल्याप्रमाणे ऐतिहासिक पार्श्वभूमी जी मॉर्ले मिंटो रिफॉर्मची होती, त्यामध्ये दिसून येईल की पहिलं महायुद्ध झालेलं होतं. त्यामुळे युद्धादरम्यान भारतीयांच्या ब्रिटिशांनी दिलेल्या मदतीसाठी बदलल्याच्या राजकीय सुधारणाच्या अपेक्षा होत्या. त्यानंतर होम रूल लीगची स्थापना झालेली होती. क्रांतिकाऱ्यांची चळवळी वाढल्या होत्या व असंतोष ब्रिटिशांच्या विरोधात झालेला होता. त्यानंतर लखनौ करार झालेला होता काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यामध्ये. यामुळे ब्रिटिश सरकार हबकलेले होते. त्यानंतर ब्रिटिशांनी असं हे केलेलं होतं की घोषणा केलेली होती की ब्रिटिश साम्राज्य अविभाज्य भाग म्हणून भारतात जबाबदार शासन पद्धती टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीवर करेन. हेच ब्रिटिश धोरणाचे उद्दिष्ट होते, असं मॉन्टेग्यू यांनी सांगितलेलं 1917 मध्ये. त्यानंतर कायद्याची प्रमुख काही वैशिष्ट्ये होती, ती म्हणजे सुधारणांचा पाया, प्रशासनात भारतीयांचा सहभाग वाढवणे, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक स्वायत्व देणे, प्रांतीय स्तरावर जबाबदार सरकारचे सुरुवात करणे व केंद्र आणि प्रांतांच्या अधिकारांचे स्पष्ट विभाजन करणे. हे आपण पुढे डिटेलमध्ये बघूया की या उद्दिष्टांचा कोणत्या प्रमाणात त्यांनी कायदे केलेले आहेत. तर पार्श्वभूमी, उपभारत मंत्री हा मॉन्टेग्यू हा भारताच्या बाजूने होता. त्यामुळे त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारताच्या शासनासाठी काही मुद्दे प्रस्तुत केले. भारताच्या शासन पद्धतीत आमूलाग्र परिवर्तन केल्याखेरीज परिस्थिती सुधारणार नाही हे त्याला जाणून आलेलं होतं. त्यामुळे त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतासाठी काहीतरी कायदे करावेत हे हा मुद्दा उचलला. त्यानंतर भारतामध्येही काँग्रेसने विशेष अधिवेशन घेऊन जो अहवाल आलेला होता, याचे पहिला
तपासणी केली की तो खरंच भारताच्या पक्षात आहे का. त्यासाठी त्यांनी विशेष अधिवेशन ऑगस्ट 1918ला बोलवलं. त्यामध्ये अध्यक्ष होते सय्यद हुसेन इमाम. हे अधिवेशन मुंबई येथे भरवण्यात आलेलं होतं. त्यानंतर डिसेंबर 1918 मध्ये दिल्ली काँग्रेस अधिवेशन, जे दिल्लीमध्ये काँग्रेसचे अधिवेशन जे भरलेलं होतं त्यामध्ये त्यांनी पूर्ण प्रांतीय स्वायत्व, म्हणजे जे दिल्लीमध्ये जे अधिवेशन भरलेलं होतं 1918 जुलैला, त्यामध्ये त्यांनी पूर्ण प्रांतीय स्वायत्तताची मागणी केलेली आपल्याला दिसून येतो. याला मवाळ नेत्यांनी विरोध केलेला होता. त्यामुळे मवाळ नेते काँग्रेसच्या बाहेर पडलेले होते. त्यानंतर 1919च्या कायद्याची उद्दिष्ट पत्रिका, त्यात भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य घटक राहील हे ब्रिटिशांनी मान्य केलेलं होतं व भारतात जबाबदार शासन पद्धती प्रस्थापित करण्याचं ब्रिटिश सरकारचं उद्दिष्ट होतं. भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य घटक राहील. हे ब्रिटिशांनी त्या उद्देश पत्रिकेत लिहिलेलं होतं. त्यानंतर या कायद्यामधील आपण तरतुदी काही बघूया. तरतुदी बघत असताना त्यांनी पहिला 1919ला या कायद्याने हाय कमिशनरची स्थापना केली. इंग्लंडमध्ये हाय कमिशनर किंवा त्याला भारतीय उच्चायुक्त म्हणतात. भारत उच्चायुक्त ची स्थापना इंग्लंडमध्ये केलेली गेलेली आपल्याला दिसून येतो. त्या हाय कमिशनरची जी कामं होती ती भारत सरकारला लागणारे साहित्य खरेदी करून देणे, भारत सरकारला जे लागणारे साहित्य खरेदी करून देणे. त्यानंतर दुसरी गोष्ट, इंग्लंडमधील जे भारतीय होते विद्यार्थ्यांना भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीकडे लक्ष देणे. इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीकडे लक्ष देण्याचं काम या हाय कमिशनरकडे होतं. त्यानंतर भारतीय व्यापार आयुक्तावर देखरेख ठेवणे हेही काम त्या आयुक्तालयाकडे होतं. त्यानंतर हाय कमिशनर अंडरमध्ये भारताच्या व्हाईसरॉयचे प्रतिनिधी म्हणून काम करायचे होते. त्याचा सर्व खर्च भारतीय तिजोरीतून दिला जात होता. हाय कमिशनर मधील जे काम करत होते कर्मचारी त्यांचा पगार भारतीय तिजोरीतून दिला जात होता. दिला जात होता आपल्याला दिसून येतो. त्यानंतर भारतीय उच्चायुक्त हाय कमिशनर हे पद 1919च्या कायद्यात निर्माण करण्यात आले होते. पण कॅनडाच्या हाय कमिशनर प्रमाणे त्याला दर्जा किंवा अधिकार देण्यात आलेले नव्हते. हे 1919ला निर्माण झालेलं हाय कमिशनर हे पद होतं. पण त्याला कॅनडाचे जे हाय कमिशनर होते त्याप्रमाणे अधिकार किंवा दर्जा प्राप्त नव्हता. दुसरा मुद्दा म्हणजे 1793च्या ज्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये भारत मंत्र्यांचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जात होता. तो बंद करून आता ब्रिटिश तिजोरीतून दिला जाऊ लागला.
दिला जाऊ लागला. भारत मंत्र्यांचे केंद्र सरकारवरील नियंत्रण जसे तसे ठेवले गेले होते. त्यानंतर तिसरा पॉईंट हा की भारत सरकारच्या रचनेत बदल करण्यात आलेला होता. त्यामध्ये केंद्र स्तरावर प्रथमच कायद्याने द्विग्रही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलेले होते. त्यात राज्यसभा, त्यामध्ये 60 सदस्य व कालावधी 5 वर्ष व कनिष्ठ सभागृह त्यामध्ये 145 सदस्य होते. कालावधी होता 3 वर्षाचा. तर प्रांतीय स्तरावर आपल्याला लक्षात येईल की प्रांतीय स्तरावर त्यांनी द्विशासन किंवा दुहेरी व्यवस्था स्थापन केलेली दिसून येते. द्विशासन किंवा दुहेरी शासन व्यवस्था निर्माण केलेली दिसून येते. त्यानंतर विषयांचे विभाजन केलेले दिसून येते. त्या विषयांचे विभाजन राखीव व सोपीव या गटामध्ये केलेले होते. राखीव गटामध्ये वित्त, पोलीस, जमीन, महसूल, दुष्काळ मदत, कामगार कल्याण, न्याय, वृत्त, व्यवसाय, तुरुंग, वीज, खाणी, कालवे, पाटबंधार हे सर्व राखीव विषयात होतं. तर सोपी विषयामध्ये त्यांनी कृषी, शिक्षण, मत्स्य व्यवसाय, अबकारी कर, सार्वजनिक बांधकाम व आरोग्य हे यामध्ये देण्यात आलेले होतं. त्यानंतर 1 एप्रिल 1921 पासून ते 1937 पर्यंत द्विशासन व्यवस्था लागू करण्यात आलेली होती. द्विशासन व्यवस्था कुठून कुठपर्यंत होती? 1921 ते 1937 पर्यंत द्विशासन व्यवस्था लागू करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढचा पॉईंट असा घेऊ शकतो की शेषाधिकार केंद्राकडेच असतील. शेषाधिकार केंद्र म्हणजे कौन्सिलकडे राहणार. केंद्र ठरवेल की कोणाला कोणते हे द्यायचं, शेवटचा मुद्दा ठरवेल. या कायद्याने अस्पृश्यांचे प्रतिनिधी कालीचरण नंदगवळी व गणेश गवळी यांना प्रतिनिधित्व करण्याचे चान्स दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर व्हॉइसरॉय जी कार्यकारी होती मंडळात 6 सदस्य जे होते, 7 सदस्यापैकी 3 सदस्य आता भारतीय असतील असा कायदा यामध्ये ऑर्डिनन्स पास करून देण्यात आलेला होता. त्यानंतर महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता. यामध्ये नमूद करण्यात आलेले होते की महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला नाही. त्यानंतर या कायद्यावर प्रतिक्रिया कोणी काय दिल्या बघा. लोकमान्य टिळकांनी या कायद्याला जनाब दिल्ली तो बहुत दूर हे उजाडले पण सूर्य कोठे आहे किंवा कबूल ना कबूल हे लेख लिहून टीका केलेली आपल्याला दिसून येतं लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रात. त्यानंतर काँग्रेसने या कायद्याला निराशाजनक व असमानताकारक असे म्हटलेले आहे. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1990 फोर्स्ड फ्रेंच फॅटर फॉर द पीपल असं उल्लेख केलेला आहे. तर लॉर्ड कर्झन यांनी जेव्हा कॅबिनेटला अल्टिमेट सेल्फ गव्हर्नमेंट हा शब्द प्रयोग केला तेव्हा त्यांना बहुधा 500 वर्षाचा कालावधी गृहीत धरला होता. त्यानंतर ह्या तरतुदीमध्ये त्यांनी 1919च्या कोणत्या वर्षी निवडणुका पार केल्या ह्याही दिलेल्या होत्या. 1920, 23, 26, 30, 34, 36, 46. यानंतर आपल्याला दिसून येईल की सायमन कमिशन
हा कायदा आल्यानंतर आलेला होता. सायमन कमिशनची स्थापना नोव्हेंबर 1927 ला झाली. 2 वर्ष आधीच हा अहवाल कधी येणार होता? 1930 ला येणार होता, पण 1927 ला हा कायदा आलेला दिसून येतो. त्यानंतर ब्रिटिश सरकारने जॉन सायमन याच्या अध्यक्षतेखाली 7 संसदीय वैधानिक आयोगाची स्थापना केली. वैधानिक आयोगाची स्थापना केली. त्यात सर्वच सदस्य ब्रिटिश असल्या कारणाने सर्व पक्षांनी याला बहिष्कार दिलेला आपल्याला दिसून येईल. भारतातील सर्व पक्षांनी या कायद्यावर बहिष्कार दिलेला दिसून येईल. या याच्यात तरतुदी ह्या होत्या की पहिली म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी. शासन व्यवस्था रद्द करावी. दुसरं म्हणजे ब्रिटिश भारत व संस्थाने फेडरल स्थापन करावीत. ब्रिटिश भारत व संस्थाने यामध्ये फेडरेशन स्थापन करावीत. फेडरेशनची स्थापना करावी. कशात? ब्रिटिश भारत व संस्थानामध्ये. त्यानंतर सांप्रदायिक मतदारसंघाची पद्धत यामध्ये आणि ऍड करण्यात आली होती. जी सांप्रदायिक मॉर्लेने सुरू केलेलं होतं सांप्रदायिक मतदारसंघ, त्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर ह्यामध्ये 1900 ह्याच्यामध्ये जातीय निवाडावर रमसे मॅकडॉनल्ड यांनी 16 ऑगस्ट 1937 ला 16 ऑगस्ट 1932 रोजी मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, एंग्लो इंडियन, युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघ चालू केले. होते. दलित वर्ग समाविष्ट करण्यात आला. सोबतच दलित वर्गही समाविष्ट करण्यात आलेला होता. तर आपण बघितल्याप्रमाणे 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म मधील काही तरतुदी होत्या, त्या महत्त्वपूर्ण होत्या, त्या आपण आज बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढल्या लेक्चरमध्ये बघणार आहे 1935चा कायदा, भारत सरकार कायदा. तर पुढलं लेक्चर नक्की बघा. धन्यवाद.